हा 7वा दिवस प्रचारचा आहे। खूप चांगल्या प्रकारे आमच्या प्रचार फेरी चाललेली आहेत। लोकांच्या समस्या पण आहेत, कारण काही अर्धवट कामं राहिली तर लोक म्हणतात आत्ता तुम्ही पूर्ण करून द्याल, आम्हाला आशा आहे। आणि लोकांचा प्रतिसाद चांगला आहे, कारण लाडक्या बहिणींना जे देवाभाऊंनी, आपले लाडके देवाभाऊंनी ते 1,500 रुपये अकाउंटमध्ये, अशा 500 महिलांच्या अकाउंटमध्ये आपल्या इकडनं खाते खोलले गेले। त्यामुळे त्यांना एक रोजगार मिळालेला आहे। आणि कौशल्य विकासमधूनही आपण महिलांसाठी रोजगार देत आहोत। आणि त्यांचे ट्रेनिंग पण आपल्या इथे पियुष गोयल साहेबांनी आपल्याला बोईसरला एक तिथे कौशल्य विकासमधून आपण आपल्या इकडची महिला पाठवत आहोत। म्हणजे चांगलं महिलांना वाटायला लागलं तर विकासाचं काम आपल्याकडे व्हायला लागलेलं आहे। बघा, आता स्लम एरिया आमच्याकडे जास्त 100% स्लमच आहे। त्याच्यामध्ये अर्धा फॉरेस्ट आहे, सिंग प्रायव्हेट आहे। आणि तर आता मुद्दा याच्यामध्ये असाच आहे की आपल्याला एसआरएममधून इकडे लोकांना कमीत कमी जास्त बिल्डिंगमध्ये घरं मिळावेत। आता मी लक्ष्मीनगर, रामवाडी हा पूर्ण लक्ष्मीगडचा पट्टा घेऊन समाप्ती आमच्या ऑफिसला होणार आहे। नक्कीच उडणार, महाविकास आघाडी आहे, नक्कीच उडणार। सगळ्यात पहिलं काम आहे आपलं हॉस्पिटलसाठी मला प्रपोजल द्यायचं आहे, हॉस्पिटल आणि शाळा। आता बघा, विरोधी पक्ष बोलणारच काहीच काम केलं नाही, पण माझी जनता म्हणते ना, ताईने आमच्यासाठी खूप काम केलेलं आहे। विपक्षांना काय ना बोलायचं, त्यांनी स्वतः सांगावं ना। स्वतः जो विपक्ष आहे, स्वतः उभा आहे, त्याने स्वतःचे किती कामं केले। तो दादाच्या मतावरती, दादाच्या कामावरती बोलतोय। हे दादाची काम आहे, दादाच्या फंडातून झाले। विपक्ष तो जो उभा आहे त्याच्या नाही झालेला आहे, तो दादाच्या नावाने वोट मागतोय। सर्वात प्रथम तर मी देवाभाऊ, मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, त्याच्यानंतर आमचे भाऊ प्रवीण दरेकर भाऊ यांचे खूप खूप धन्यवाद मानेन, कारण त्यांनी खूप म्हणजे ही सीट खेचून आणलेली आहे।